खेड सरपंच अपात्रता प्रकरण मुदतीत निकाल देण्याच्या सूचना मंत्री जयकुमार गोरे. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला सवाल. खेड तालुका सातारा ग्रामपंचायतीमधील अपहार प्रकरणात सरपंचाविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असतानाही निकाल देण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाला. या प्रकरणात विभागीय आयुक्तांना मुदतीत सुनावणी घेऊन निर्णय देण्याच्या सूचना करण्यात येतील असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या संदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत निर्णयासाठी निश्चित कालमर्यादा असावी अशी मागणी केली. अहवाल प्राप्त होऊनही निर्णय देण्यात विलंब झाल्यास जनतेला न्याय मिळत नाही, तसेच अशा विलंबामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकते असेही त्यांनी नमूद केले. सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी ज्या सरपंचाबद्दल प्रश्न अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली आहे ती खेड म्हणून एक ग्रामपंचायत आहे. त्या खेड ग्रामपंचायतीमध्ये 28/11/2024 दप्तर तपासणीच्या अनुषंगात दप्तर तपासणी वेळी काय अनियमितता आढळून आल्या आणि या ज्या अनियमितता आढळून आल्या त्या अनियमितता आढळून आल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना 2/12/24 दिले. आणि त्या आदेशानंतर ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्याकडून खुलासा मागवला. त्यांनी खुलासाही दिला आणि त्या खुलाशाची पडताळणी करण्याबाबत गट विकास अधिकारी सातारा यांनी विस्तार अधिकाऱ्यांना आदेश दिले. आणि जेव्हा विस्तार अधिकाऱ्याचा रिपोर्ट आला तेव्हा ग्रामपंचायत खेड येथील विकास कामाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी पुन्हा उपअभियंता बांधकामच्या याच्याखाली एक समिती गठीत केली. समितीचा अहवाल 5/5/2025 सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं आढळून आलं की खेड ग्रामपंचायतीमध्ये एकूण 12 कामाचे अंदाजपत्रक न करता, तांत्रिक मान्यता न घेता, निविदा प्रक्रिया न करता, मोजमापाशिवाय 16,79,000 रुपये खर्च झाले चा अपहार झाला. आणि त्या अपहारासाठी अतुल जाधव ग्रामपंचायत अधिकारी आणि लतिका फरांदे सरपंच यांना जबाबदार धरण्यात आलं. आणि त्याला जबाबदार धरल्यानंतर ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017च्या शासन शुद्धीपत्रक 18 सप्टेंबर 2019 नुसार अतुल जाधव ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून 8,39,572 व सरपंच लता फरांदे यांच्याकडून 8,39,571 ची वसुली करण्यासंदर्भातली कारवाई गटविकास अधिकाऱ्यांनी चालू केली. आणि ती कारवाई चालू केल्यानंतर पुन्हा कलेक्टरांच्याकडे बैठक झाली. कलेक्टर महोदयांच्याकडे बैठक झाल्यानंतर कलेक्टर महोदयांनी तोंडी सूचना दिल्या की याची फेर चौकशी करावी. पुन्हा फेर चौकशी झाली. त्या फेर चौकशीचा अहवाल 17/10/7/2025 पर्यंतची मुदत दिली होती त्याला चौकशीला. त्याचाही अहवाल आला आणि त्या चौकशी समितीनं पुन्हा निष्कर्ष काढलं की ग्रामपंचायत खेड तालुका जे आहे त्यामध्ये ग्रामविकास निधीतील विकास कामामध्ये रक्कम 6,36,500 इतकी अनियमितता झाली आहे आणि 10,40,643 इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे. आणि हे सगळं आल्यानंतर त्या अनुषंगानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित केलं, त्याच्याकडे वसुली लावली आणि सरपंचांच्यावर 39(1) नुसार डिस्क्वालिफिकेशनची कारवाई चालू केली. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवला आणि विभागीय आयुक्ताकडे तो प्रस्ताव साधारण 19/1/2026 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तो प्रस्ताव दाखल झाला. त्याची पहिली सुनावणी 11/3/2026 झाली. दुसरी सुनावणी पुन्हा 7 दिवसात ठेवलेली आहे आणि साधारण अपेक्षित आहे की विभागीय आयुक्तांनी संबंधित सुनावणी 30 दिवसामध्ये घ्यावी अशा पद्धतीची. पण शेवटी हे सगळं सुनावणी चालवत असताना त्याला नैसर्गिक न्याय तत्वानं त्यांना पुरेसा वेळ देणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं आता हिअरिंग चालू आहे आणि लवकरच
विभागीय आयुक्तांना तशा सूचना देण्यात येतील की मुदतीमध्ये याचा निकाल आपण द्यावा आणि संबंधित सरपंच दोषी असतील, आता अहवाल तर आलेला आहे, तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद कनसे यांचा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ वर्गे यांच्या हस्ते सत्कार. सातारा जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शरद कनसे यांचा कोरेगावचे नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांनी भेट घेऊन सत्कार केला व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी काठापूर येथील ज्येष्ठ नेते संदीप केंजळे उपस्थित होते. या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून भरीव विकास कामे करण्याबाबत तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात जिल्ह्यातील विविध भागात शिवसेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढवण्यासाठी नियोजन करण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद कनसे यांनी सांगितले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अंगापूर वंदन हे गाव माझी मातृभूमी असून सातारा जिल्ह्याशी माझे घट्ट नाते आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांना आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवायचा आहे. त्या दृष्टीने सर्वांनी शिवसेनेला ताकद द्यावी. शिवसेना पक्ष हा नेहमी सामान्य शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही कनसे यांनी यावेळी दिली. यावेळी कोरेगाव शहर, तालुका आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत कनसे यांनी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. लवकरच कोरेगाव शहराला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मालमत्ता कर वसुलीसाठी कोरेगाव नगरपंचायत ॲक्शन मोडवर. मार्च अखेरीस 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार. कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून मार्च अखेरीस 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करून शहरात थकबाकी वसुलीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात नगरपंचायतीने उद्दिष्टांपैकी सुमारे 70% कर वसुली केली असून उर्वरित 30% रक्कम पुढील 19 दिवसात वसूल करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला. 31 मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कराची वसुली पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून नगरपंचायत प्रशासन सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. नगरपंचायतीकडून काही दिवसांपासून वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज मैदानात उतरवण्यात आली आहे. प्रभागनिहाय पथके तयार करून घरोघरी भेट देणे, थेट संपर्क साधणे, फोनद्वारे पाठपुरावा करणे तसेच नोटिसा बजावणे अशा विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. मुख्याधिकारी प्रताप कोळी व कर निरीक्षक विक्रांत जरंडे यांनी नागरिकांना थकीत मालमत्ता कर तात्काळ भरून जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे. थकबाकीदारांनी वेळेत कर भरला नाही तर मालमत्ता जप्ती, सील करणे तसेच अन्य कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. येत्या आठवड्यात कर वसुलीची प्रक्रिया आणखी तीव्र करण्यात येणार असून नागरिकांना कर भरण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नगरपंचायत कार्यालयातील वसुली विभागात विशेष व्यवस्था करण्यात आली असून 31 मार्च 2026 पर्यंत सर्व आठवड्याच्या शेवटी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अडचणीशिवाय कर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोरेगाव नगरपंचायत ही क वर्गीय नगरपंचायत असून तिच्याकडे स्व उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आहेत. त्यामुळे करांद्वारे मिळणारे उत्पन्न हे नगरपंचायतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शहरातील रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता यासारखी मूलभूत विकास कामे राबवण्यासाठी तसेच विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कर वसुली होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगरपंचायतीच्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन, पतदिव्यांचे वीज बिल, पंप हाऊस व फिल्टर हाऊसचा खर्च तसेच कंत्राटदारांची देणी भागवली जातात. मात्र मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्यामुळे आर्थिक व्यवस्थापनावर ताण येत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. दरम्यान
मालमत्ता कराबरोबरच पाणीपट्टीच्या थकबाकीची ही वसुली करण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई, मालमत्ता सील करणे तसेच नळजोड खंडित करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. शहराच्या विकासासाठी आणि नगरपंचायतीच्या आर्थिक शिस्तीसाठी सर्व नागरिकांनी वेळेत कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा कोरेगाव नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रहमतपूर मायनी मार्गावरील पुलाच्या कामामुळे वाहतूक बदल, 6 महिने पर्यायी मार्गाचा वापर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रहमतपूर अंभेरी वडूज मायनी प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 38 या मार्गावरील रहमतपूर शहराजवळील आदर्श शाळेजवळ असलेला जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन चौपदरी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित मार्ग काही काळ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रहमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नागरिक व वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 34 अन्वये अधिकार वापरून ही अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना 12 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 31 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. रहमतपूरहून वडूजकडे जाणारी वाहतूक रहमतपूर साप फाटा, सापगाव अपशिंगे फाटा, अंभेरी मार्गे वडूज कोरेगावहून वडूजकडे जाणारी वाहतूक रहमतपूर साप फाटा, सापगाव अपशिंगे फाटा, अंभेरी मार्गे वडूज, वडूजहून रहमतपूरकडे येणारी वाहतूक वडूज अंभेरी अपशिंगे फाटा, सापगाव साप फाटा मार्गे रहमतपूर वडूजहून कोरेगावकडे येणारी वाहतूक वडूज अंभेरी अपशिंगे फाटा, सापगाव साप फाटा रहमतपूर मार्गे कोरेगाव. दरम्यान रहमतपूर ते वडूज मार्गावरील सुरुवातीच्या ठिकाणापासून आदर्श शाळा रहमतपूर पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. वाहतूक वळवण्यात आलेल्या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून नागरिकांनी व वाहनचालकांनी नव्या वाहतूक व्यवस्थेची नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बिवडी त्रिपुटी येथे स्मशानभूमी नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा. बिवडी त्रिपुटी तालुका कोरेगाव येथील स्मशानभूमी नूतनीकरण, दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संस्थापक स्वर्गीय प्रल्हाद छाबरिया यांच्या जयंतीचे औचित्य साधून भावनिक वातावरणात झाला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. स्मशानभूमी ही माणसांच्या आयुष्यातील शेवटच्या प्रवासाची साक्ष देणारी जागा असते. या ठिकाणी येताना प्रत्येकाच्या मनात दुःख, आठवणी आणि भावना दाटून आलेल्या असतात. पण बिवडी आणि त्रिपुटी या 2 गावांसाठी ही स्मशानभूमी केवळ अंत्यविधीची जागा न राहता 2 गावांच्या मनांना जोडणारा एक भावनिक सेतू ठरली आहे. या स्मशानभूमीची अवस्था यापूर्वी अत्यंत खराब होती. जुने शेड, जीर्ण झालेले, फरशी तुटलेली, शवदाहिनीची सोय नसलेली, उतारावरून प्रेत आणताना होणारा त्रास, परिसरात कंपाऊंड नसणे अशा अनेक अडचणींमुळे ग्रामस्थांना अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांनी स्मशानभूमीचे संपूर्ण नूतनीकरण केले. या कामामध्ये नवीन शेड उभारणे, जुने शेड दुरुस्त करून रंगकाम करणे, नव्या पायऱ्या बांधणे, सावडणे व 10व्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र शेड उभारणे, संपूर्ण परिसरात पेवर ब्लॉक बसवणे, चारी बाजूंनी कंपाऊंड करणे, वृक्षारोपण करणे तसेच सौर ऊर्जेचा खांब बसवणे अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे स्मशानभूमीचे संपूर्ण रूप पालटले असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना स्वच्छ, शांत आणि सुसज्ज वातावरण मिळत आहे. या कामाची खरी विशेषता म्हणजे या स्मशानभूमीमुळे बिवडी आणि त्रिपुटी यामुळे 2 गावातील लोकांची मने एकत्र आली. कामाच्या काळात दोन्ही गावातील ग्रामस्थ, युवक मंडळी आणि स्थानिक प्रतिनिधी एकत्र आले. दुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याची भावना अधिक दृढ झाली. माणसाचा शेवट प्रवास सन्मानाने व्हावा या भावनेतून दोन्ही गावांनी एकत्र येत या उपक्रमाला साथ दिली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, पर्यावरण व आरोग्य या क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यात 6 ठिकाणी सेरेब्रल पॉलीग्रस्त मुलांसाठी CP सेंटर चालवले जात असून अनेक मुलांना त्याचा आधार मिळत आहे. तसेच पुणे येथील ससून व KEM रुग्णालयात नवजात बालकांसाठी NICU युनिट उभारण्यातही फाउंडेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या लोकार्पण सोहळ्यास फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे श्री जगताप व श्री राठी मुकुल माधव फाउंडेशनचे पार्थ कलाल व संतोष शिलार डीलर मनीष शेठ, बंशी शेठ, जयंती शेठ, बिवडी गावाच्या सरपंच सौ अर्चना शेलार, त्रिपुटी गावाच्या सरपंच सौ रुपाली काटकर, कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.